Hello everyone, welcome to RV Saws English. So students, in this video we are seeing third passage of 10th standard English lesson, his first flight. So let's get started. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. सो आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की जो यंग सिगुल होता त्याला उडायची भीती वाटत होती, बट समहाऊ त्याच्या आईने त्याला ट्रिक केलं आणि त्याला एक प्रकारे फिश म्हणजे फूडचं लालच दाखवून त्याला उडायला भाग पाडलं. एकदा जेव्हा त्याने उडणं चालू केलं, देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. तर तो पूर्णपणे विसरून गेला की त्याला कधीतरी त्याला उडता येत नव्हतं. म्हणजे आधी त्याला उडता येत नव्हतं ही गोष्ट तो पूर्णपणे विसरला. इतका सराईतपणे तो उडत होता. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व, स्ट्रिकिंग श्रेली. आणि मग तो स्वतःला कमेंट करत होता की टू डाईव्ह, सोअर अँड कर्व म्हणजे खाली उडी मारणे, वर आकाशात झेप घेणे, आणि कर्व करणे म्हणजे थोडं कर्व करून उडणे. अशा प्रकारे तो वेगवेगळ्या करामती करत होता. श्रिकिंग श्रीली, श्रिकिंग मीन्स मेकिंग अ लाऊड क्राय, आणि असं करताना जोरजोराने आवाज काढत होता. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आता तो समुद्राच्या जवळ आला आणि समुद्राच्या सरळ वरून समांतर उडू लागला. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि त्याच्यासमोर अथांग पसरलेला असा महासागर होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम. त्याने बघितलं की खाली वास्ट ग्रीन सी म्हणजे अथांग असा हिरवागार समुद्र पसरला आहे. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट, आणि त्याच्यावर छोटे छोटे मध्येच पाण्यातून वर आलेले सुळकेसुद्धा त्याला दिसले. अँड ही टर्न हिज बिग साईडवेज अँड कॉड अम्युजली, आणि त्याने आपली चोच बाजूला वळवली. अँड कॉड अम्युजली, आणि अम्युजली म्हणजे गमतीने आवाज काढला. प्लेजरेबली म्हणजे आनंदाने किंवा गमतीने आवाज काढला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे पॅरेंट्स, त्याचे भाऊ म्हणजे ब्रदर, सिस्टर, सर्वचे सर्व समोरच्या ग्रीन फ्लोरिंगवर म्हणजे त्या हिरव्यागार पाण्यावर उतरले. दे वेअर बेकनिंग टू हिम. ते सर्व त्याला बोलवत होते. कॉलिंग श्रीली, आवाज काढत होते त्याला. कॉलिंग म्हणजे बेकनिंग म्हणजे बोलवणे, त्याला बोलवत होते, सिग्नल देत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने आपले पाय त्या हिरव्या समुद्रावर उतरण्यासाठी खाली घेतले. हिज लेग्स सँक इन टू इट, पण त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. त्याला जसे त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले तो खूप घाबरला. फ्राईट म्हणजे घाबरणे, आणि स्क्रीम म्हणजे ओरडणे. घाबरून तो ओरडू लागला आणि आपले पंख तो जोरजोरानं फडफडवू लागला, कारण त्याला पुन्हा उडून जायचं होतं. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर, ही कुड नॉट राईज. पण तो इतका थकलेला होता आणि इतका कमजोर झाला होता भुकेमुळे की तो काही परत उडून जाऊ शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. अशा प्रकारे तो पूर्णपणे त्या स्ट्रेंज एक्सरसाइजमुळे, त्या उडण्याच्या एक्सरसाइजमुळे इतका थकलेला होता, तो पुन्हा आकाशामध्ये त्या हिरव्यागार समुद्रावरून उडून जाऊ शकला नाही. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडाले. अँड दस हिज बेली टच्ड इट, आणि त्याच्या पोटाला त्या पाण्याचा स्पर्श झाला. अँड ही सँक नो फर्दर, आणि त्यापुढे तो त्या पाण्यामध्ये बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, तो त्या पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि बाजूला त्याची संपूर्ण फॅमिली, त्याचं संपूर्ण कुटुंब ओरडत होते. प्रेझिंग म्हणजे त्याला शाबासकी देत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश, आणि आपल्या चोचींमधून सर्व त्याचे फॅमिली मेंबर्स त्याला डॉग फिश म्हणजे अन्न, फूड हे खाऊ घालत होते. कारण ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, कारण त्याने यशस्वीपणे आपलं पहिलं उड्डाण केलं होतं. सो फ्रेंड्स, लायम ओ फ्लॅर्टी यांनी लिहिलेला हा लेसन आहे. अतिशय छान आणि एक सुंदर मॅसेज आपल्याला हा लेसन देतो. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.